मॉर्निंग. फ्रायडे मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहेत 7 आणि आता आम्ही निघालोय लॉंग ट्रिपला. येऊ दे ना थोड. आता हे फुलं आम्ही बाजूला जे झाडं लावलेले आहेत तिथून तोडले. किती सुंदर आहेत बघा. मागे एक पण गाडी नाहीये. हा दिसतो कधी कधी. कधी कोणत्या लांबच्या प्रवासाला चालले की मी अशी मेहंदीचा कोन घेऊन येते आणि मग मस्त संधीचं सोनं करते. बसल्या बसल्या मी अशी सिंपलशी छानशी मेहंदी काढते. मला खूप आवडतं. 1-2 तासामध्ये ते निघून जाते आणि खूप छान कलर येतो त्याचा. बाहेरचं सुंदर निसर्ग बघा. मॉर्निंग व्ह्यू किती छान वाटतंय. थंड थंड वातावरण होतं आणि सकाळ सकाळचे वाईब्स एवढे सुंदर वाटत होते ना, तर मला कॅप्चर केल्याशिवाय कंट्रोलच होत नाही. हा आहे खंडाळा घाट आणि ही बाजूने चालले ना हे ट्रेनचे मोठे मोठे पार्ट्स आहेत. टायर्स वगैरे ते घेऊन चाललेले आहेत. मी पहिल्यांदा असे बघितले की ट्रकमधून ट्रेनचे असे जे असं टायर्स ते असे घेऊन चाललेले आहेत. आणि हा मोठा टनल लागला त्याचा बघा मी व्ह्यू घेतलेला आहे. खूप सुंदर टनल आहे. टनल साजना हे बाल झाले साजना नजरना नजरत नजरना आकाच बाया आवडला का आमचा टनल. पण त्या रोडला जायला.
फायनली टनलच्या बाहेर पडलो आम्ही. खूप भूक लागलेली होती, 11 वाजून गेलेले होते आणि मग आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला, छानसं हॉटेल होतं, एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आम्ही पुण्याच्या बाहेर पडल्यानंतर. इतकं सुंदर उडपी फूड होतं ना हे नाश्त्याचं. मग आम्ही काही डिशेस ऑर्डर केले. मोठ्या मुलाने मिसळपाव ऑर्डर केला, मी मसाला डोसा आणि राजेशने उत्तप्पा. पण एवढी सुंदर टेस्ट होती ना, खरंच मी असा मसाला डोसा कधीच खाल्ला नव्हता, एवढा जाड लेअरचा आणि खूप छान. असं वाटत होतं की एकदम वाटत होतं की कुठल्या तरी उडपी ठिकाणी, म्हणजे ओडिसा, कर्नाटक अशा ठिकाणी येऊन हे खातोय आपण. इथे बघ, इथे बघ. मग टोल नाका लागल्यानंतर मग एका ठिकाणी असे पेरू वगैरे विकायला होते. मग आम्ही घेतले आणि पेरू एन्जॉय केले. इतके टेस्टी पेरू होते ना, काय सांगू तुम्हाला, खूपच मस्त. यम्मी यम्मी पुण्याचा पेरू. कोल्हापूर, कोल्हापूर. फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो. खूप छान प्रवास झाला आणि मग नंतर आम्ही बाळूमामाच्या डायरेक्शनला गेलो आणि मग एक छानसं हॉटेल बघितलं आणि डिलेक्स रूम बुक केला. त्याच्यानंतर मग आम्ही उतरून असे आमचे सामान वगैरे उतरवलं आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आता मस्तपैकी एका हॉटेलच्या बाहेर उतरून सामान वगैरे शिफ्ट करतो. पिल्लूचे एक्सप्रेशन बघा, असं कोणत्याही बाहेर हॉटेलचा रूम बुक केला ना, इतका खुश असतो ना तो, खूप खुश असतो. त्याला बाहेरच्या रूममध्ये राहण्यासाठी खूप आवडतं. घरी नाही आवडत राहायला त्याला, पण बाहेर फिरायला गेलो, हॉटेल बुक केलं, रूम बुक केला ना की खूप खुश असतो. एवढा खुश की त्याला असं वाटतं की जावंच नाही घरी, इतका खुश असतो तो. बघा, या हॉटेलवरती बाळूमामाचा खूप सुंदर फोटो लावलेला आहे आणि या हॉटेलच्या एकदम 5 मिनिटावरतीच बाळूमामाचं मंदिर होतं. त्याच्यामुळे आम्ही खूप जवळच हॉटेल बुक केलं, जेणेकरून जास्त वेळ लागला नाही पाहिजे. आता आम्ही चाललो आमच्या डिलक्स रूममध्ये. हा आहे आमचा रूम. आजचा स्टे आमचा इथे आहे. आज इथे आहे. आम्ही आलो बाळूमामाकडे कोल्हापूरला आणि बाळूमामाने आम्हाला जसा पाहिजे तसा रूम दिलेला आहे. आता पिल्लू खूप खुश होणार आहे. पिल्लू पाय धुवायच्या आधी, बेडवर नाही चढायचं डायरेक्ट. कसं आहे? तू बाहेर बघा, आता माझा पिल्लू किती खुश आहे. मी म्हटली होती ना की रूम बुक केल्यानंतर त्याची खुशीची बोलतात ना, इतका खुश असतो तो की प्रचंड खुश असतो. त्याला काय करू आणि काय नाही असं होतं. आता बघा तो किती उड्या मारतोय, किती खुश आहे. लहान मुले असल्यामुळे मी थोडी हायजीनची थोडी जास्त काळजी घेते. या लोकांनी बेडशीट वगैरे चेंज केलेलं होतं, पण आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, म्हणजे माझ्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना मी सांगितलं की माझ्यासमोर तुम्ही बेडशीट आणि चादर वगैरे चेंज करा. तर बिचारी खूप चांगले होते, त्यांनी ते आम्हाला पटापट आम्ही रूम हे सोडून आम्ही 5 मिनिटात मंदिरात गेलो. खूप छान आरती बघितली आम्ही. अशा आरतीच्या समोरच उभं होतो, राजेश, मी आणि माझं प्रेरणा चालू होतं. आणि पहिल्यांदा मी
टाईममध्ये परफेक्टमध्ये ती आरती बघितलेली. खूप सुंदर वाटत होतं आरती. आणि जास्त काही बोलत नाही, तुम्ही आरती बघू शकता. बाळू मामाची संध्याकाळची 7 वाजताची आरती. तिथलं स्टाफ ना खूप छान होता. त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की 7 वाजताची बाळूमामाची आरती असते. तर आम्ही पोहोचल्यानंतर 5 मिनिटात पटकन फ्रेश झालो आणि आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. त्यांच्यामुळेच हे पॉसिबल झालं. मंदिराची आरती 7 वाजता सुरू झाली. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आरती झाली आमची मस्तपैकी बघण्यात मिळाली. आणि तिथे असे एका गावचे लोक आलेले होते. काय माहिती ते लोक हे काय करत होते, पण खूप छान वाटतं बघायला. मी कॅप्चर केलं.